वसना उपसा सिंचन योजनेतील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातारा जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतलेला आहे। या संदर्भात त्यांनी उपकार्यकारी अभियंता श्रीमती अनुराधा सुतार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर केले। उन्हाळी हंगामात वसना उपसा सिंचन योजनेतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली असून ऊसासह इतर पिकांवर त्याचा परिणाम होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अमित चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की जिल्ह्यातील इतर उपसा सिंचन प्रकल्पामध्ये आवश्यक जलसाठा उपलब्ध असताना वसना उपसा सिंचन योजनेला अपेक्षित प्राधान्य मिळत नाही। परिणामी या योजनेतील शेतकरी त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे। यावेळी उपकार्यकारी अभियंता श्रीमती अनुराधा विद्या अशोक सुतार यांच्याकडे अधिकृत निवेदन देत वसना उपसा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांना तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रशासनापर्यंत पोहोचवून लोकहिताचा विषय प्रभावीपणे मांडलेला आहे। दृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण इथं पाटबंधारे विभागामध्ये आलेलो होतो। आपल्या शेतकऱ्यांची ही भावना आहे की गेल्या काही 2-3 आवर्तनांपासून ज्या पद्धतीनं वसनेमध्ये उपसा व्हायला पाहिजे होता, वसना उपसा सिंचन योजनेमध्ये तो झालेला नाही, तो अपुऱ्या स्वरूपात झालेला आहे आणि इतर काही प्रकल्प मात्र पाण्यानं भरून घेतलं आहे असं निदर्शनास आलं आणि आपल्याला पण प्राधान्य मिळालं पाहिजे ही मागणी प्रामुख्यानं या ठिकाणी करण्यासाठी आपण आलेलो होतो। यावेळेचं नियोजन त्या पद्धतीनं ह्या डिपार्टमेंटनं केलेलं होतं, परंतु ऐन वेळेस आत्ताचा अल्निनोचा प्रभाव पाहता शासनानं परिपत्रक काढून सर्व सिंचनाचे कॅनॉल असलेले तात्काळ बंद करायला लावले। त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु आपल्याकडची सुद्धा पिकं वाळायला लागलेली आहेत, काही भागामध्ये पाणी पोचलं नाही, काही भागामध्ये पोचलेलं होतं। या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये जे काही पाण्याचं नियोजन होईल त्याच्यामध्ये प्राधान्य हे आपल्या भागाला मिळावं, आपल्या ह्या योजनेला मिळावं, ज्याच्या माध्यमातून ही जी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची मागणी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो होतो। प्रशासनानेही त्याची दखल घेतलेली आहे आणि वर पत्रव्यवहार करतो असं सांगितलंय। त्याचबरोबर जसे दिवस पुढे जात आहेत तसं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनत चाललाय आणि म्हणून या ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून सुद्धा मागणी केलेली आहे की येणारा काळ हा टंचाईचा काळ असणार आहे आणि म्हणून टंचाईमधून ज्यावेळेस विचार होईल आपल्या भागाला प्राधान्य मिळावं, हा या ठिकाणी आम्ही मुद्दा मांडलाय। मी या निमित्तानं एवढंच सर्व आपल्या भागातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सद्यस्थिती अल्निनोचा प्रभाव असल्यामुळे फार गंभीर बनत चाललेली आहे। आत्ताच धरणांचा जो शिल्लक पाणीसाठा आहे त्याचा आढावा घेण्यात आला तर आपल्याला ज्याचा लाभ होतो असं धोम आणि त्याच्या लागून असलेलं बलकवडी या दोन्ही प्रकल्पांमध्ये फक्त 16 आणि 14% पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सजग राहणं गरजेचं आहे। मी एवढंच या निमित्तानं शेतकरी बंधूंना विनंती करतो की नवीन लागणी करण्यापूर्वी तुम्ही थोडंसं विचार करा, थोडं थांबा आणि दिवाळीपर्यंत थांबून नंतर अंदाज घेतल्यानंतर पावसाचा आणि उपलब्ध पाण्याचा मग आपल्याला नगदी पिकांच्या लागणी करता येतील। आत्ता जे पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे ते थोडंसं काटकसरीनं आणि आपण जपून वापरलं पाहिजे, कारण पिण्याचं पाण्याचं दुर्भिक्ष्य होऊ शकतं आणि जे काही पाणी या ठिकाणी धरणांमध्ये उपलब्ध आहे आपल्याला ज्यावेळेस पुढील आवर्तन या ठिकाणी मिळेल टंचाईमधून त्यावेळेस नक्कीच पहिला प्राधान्य ह्या आपल्या योजनेला दिलं जाईल अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिलाय आणि तसा पाठपुरावा मी मंत्रालयीन स्तरावर सुद्धा करत आहे। परंतु हे सर्व करत असताना आपली सुद्धा साथ आणि सहभाग त्यासाठी आवश्यक आहे। तुम्हाला परत एकदा विनंती करतो, येणारा काळ पाहून पाणी जपून वापरा आणि ते पाणी आपल्यापर्यंत पोहोचावं याचा सुद्धा साठी आम्ही प्रयत्नशील आहोत। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।